नर्मदे हर. आज दिनांक 30 नोव्हेंबर 2025. आपला नर्मदा पायी परिक्रमेचा 28वा दिवस. आपण निघालोय सुवा गावाहून आता पुढे आजचा प्रवास करण्यासाठी. चला तर बघूयात आजचा प्रवास कसा होता तो. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळी सकाळी इथून पगडंडी मार्ग सुरू होतोय. नर्मदे हर. आज सकाळी सकाळी जंगलाची वाट लागली आहे आणि त्या पगडंडीतून जावं लागतंय. पण इथं अशा बारीक बारीक चिंदी आहेत. त्या चिंध्यांना ट्रॅक करूनच मग पुढे जावं लागतंय. रस्ता चुकला, सगळे चुकतील आणि किती चुकल याचा भरोसा नाही. ते 2 किलोमीटर होतं, मग 4 किलोमीटर होतं, तेव्हा कळतं की अरे आपण रस्ता चुकलोय. आणि जेवढं गेलं तेवढं परत येणं शक्य नसतं. म्हणून जो आहे तो रस्ता कंटिन्यू पुढे जाऊन अजून जास्त लांब पडतो. नर्मदे हर. उजेड झालंय आणि आपली पगडंडी मार्ग चालूच आहे. परिक्रमावासी मागून येत आहेत सगळे. एक 5 किलोमीटर आपलं असंच ते हिडिंबाचं जंगल, फक्त बाबडी, आणि 5 किलोमीटर असंच आपल्याला चालावं लागणार आहे. पूर्ण जंगल. नर्मदे हर. कोलियाड या गावातून आलोय आणि असा गावाच्या बाहेरून रस्ता आहे पुढे जाण्यासाठी. मुख्य मार्ग लागणार आहे आता पुढे, तिथून आपल्याला जावं लागणार आहे. नर्मदे हर. पक्का मार्ग लागलाय आणि आपले परिक्रमावासी पण येत आहेत. नर्मदे हर. सकाळी 7:30 वाजलेत आणि आता आम्ही बालबुक साठी थांबलोय सगळे परिक्रमावासी. एक आपलं नर्मदे हर. पाणी आणि बिस्किट आणि काही असं बालभोग करून आता परत पुढे निघतोय. नर्मदे हर. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन अशा पद्धतीने झालंय आणि इथं थोडं पुढे चालल्यावर एक महाराजजी त्यांनी घरून बालभोग साठी पोहे बनवून आणलेलं आहे आणि ते आता आम्हा सगळ्यांना बालभोग देत आहेत. काही आता इथं पोहे बनवत आहेत. नर्मदे हर. असं शेताच्या कडाकडाने बांधावर नाही आसपासून थंडी थोडी वाढली पण आहे. असा झुडपा झाडपातून रस्ता चाललेला आहे. इकडनं कोपऱ्यावरून आहे. आपण आता वाह टमाटर बडे मजेदार. वन वगैरे सोडून आपल्याला आता
शेती मार्ग लागायला लागलाय. शेती इथे कापसाची शेती आहे, पण खूप दूर दूरवर लागवड केली आहे. पूर्ण कापसाची प्रॉपर शेती मार्ग आपल्याला लागला. आता वन पण दिसत आहे थोडी थोडी, पण आता म्हणजे समुद्रकाठावरची जमीनपेक्षा शेती करण्यायोग्य जमीन आलेली आहे असं दिसत येत आहे. नर्मदे हर. इथून आता आपण हायवेला लागलोय. भेसली या गावाला आलोय. तालुका जिल्हा भरूच. हो हे काय आश्रम इथं, चला चला. इथं जवळच आश्रम, तिथं बालभोग आणि चाय प्रसादी आहे. आपण तिथं जाणार आहोत. नर्मदे हर. परिक्रमावासी विश्रामासाठी बसले आहेत. काही परिक्रमावासी सगळे इथे येत आहेत. जे आपल्या मागं होते ते पण. पुढे आल्यानंतर इथे रस्त्याचं, एका बाजूच्या रस्त्याचं काम चालू आहे, नवीन रस्त्याचं. त्याच्यामुळे एकाच कडनं दोघं ट्रॅफिक आहेत. खूप रिस्की आहे, सांभाळून चाला. कारण अशा रस्त्याला मागून काय आहे ते दिसत नाही. त्यांनी हॉर्न जर वाजवला, ते वाजवत नाही तसं, त्यांनाही कळतं. पण काही लोक सरकत नाही. ते हॉर्न वाजला का दुसरे 4 लोक दचकतात. म्हणून चालताना जरा लक्ष ठेवा आणि सांभाळून चाला. नर्मदे हर. त्यानंतर एक टोल नाका लागलाय आणि परिक्रमावासियांनी मस्त झाडाची सावली पाहून थांबण्यासाठी आश्रय शोधलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सकाळपासून 25 किलोमीटर चालणं झालंय. बालभोग बरं भेटला होता आज. अजून आश्रम नाहीये, अजून आश्रमाची वाट पाहतोय. परिक्रमावासी पण सगळे थकलेत. पूर्ण हायवे रोड होता म्हणून व्हिडिओ काढता नाही आले जास्ती, कारण बाकी सिंगल रोड होता. आता थोडा डबल रोड आला म्हणून घेतोय. आज जरा डिस्टन्स, जो सकाळचा डिस्टन्स आपण एक 15 किलोमीटर पर्यंत जेवण करत होतो, तो डिस्टन्स आज आपला पूर्ण 25 किलोमीटरचा झालाय. अजून 1 किलोमीटर आपल्याला पुढे चालत जावं लागणार आहे. 26 किलोमीटर आजची भोजन प्रसादी होणार आहे. नर्मदे हर. इथं आपला आश्रम आलेला दिसतंय. परिक्रमावासी बसलेत आणि घर दिसतंय कोणाचं, सदानंद अवधूत आश्रम. अशा पद्धतीने आपलं आश्रम आलेलं दिसतंय. नर्मदे हर. पायी नर्मदा परिक्रमा करत असताना आम्ही सकाळी सुवा या गावावर उठलो होतो. तर 20 किलोमीटरचं अंतर चालून आल्यानंतर आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. तर आम्ही नवेठा गावामध्ये आलेलो आहोत आणि नवेठा गावात आल्यानंतर या ठिकाणी सदावर्त आहे. आल्यानंतर कळलं की तुम्हाला या ठिकाणी भोजन प्रसादी स्वतःच्या हाताने बनवायचे आहे. तर दुपारचं ऊन झालेलं आहे, 1 वाजलेला आहे. वरून ऊन आहे, खालून जमीन तापलेली आहे आणि इकडे चूल आहे. तर आमच्या आजीने सुंदर असा पिठाचा गोळा मळला. त्यानंतर माझ्या माई आहेत, त्या चपात्या शेकतायत आणि आजी आता मला हुंडे करून देत आहेत आणि मी चपाती करते. तर यानंतर आम्ही भोजन प्रसादी घेणार आहोत. तुम्ही पण भोजन प्रसादीचा आनंद घ्यायला या. नर्मदे हर. वेळ झालीये, ऊन पण तापलंय आणि इकडे गौरीताई आणि माई आणि आजी यांनी तिघांनी मिळून आजींनी कणिक मळली आहे. गौरीताई लाटतायत आणि
आपल्या माई ज्या आहेत त्या भाजतायत. वरून उन्हाने भाजले जात आहेत, ते खालून जमिनीकडूनही भाजले जात आहेत आणि त्यातच मध्ये पोळ्या भाजतायत. या तुम्ही पण सगळेजण जेवायला या. आमंत्रण स्पेशल आहे गौरीताई आणि माईकंड. दुपारी भोजन प्रसादी घेतल्यानंतर परिक्रमावासी निघाले तर पुढच्या मुक्कामाच्या आश्रमाकडे. बघू आता, भरूच जवळ एक 18 किलोमीटर, पण आज सकाळीच 25 किलोमीटरचा रन झालाय. थकान झाली सगळ्यांना. नर्मदे यार, थकान झाली सगळ्यांना आणि पुढे चालावं असं वाटत नाही, पण तरी आपण जेवढं चालता येईल तेवढं चालणार आहोत आणि जिथं आश्रम भेटेल आपल्या सोयीनुसार, चालण्याच्या सोयीनुसार तिथं आपण मुक्काम करणार आहोत. नर्मदे हर. आज थोडा निवांत टाइम भेटलाय तर आपले परिक्रमावासी मग या लोकांनी हरिपाठ घेण्याचा कार्यक्रम केलाय. हरिपाठाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या इथं मंदिरात आज आरती झाली तर लहान लहान पोरं आहेत, एक छानशी त्यांनी आरती घेतली आहे. गौरीताई बोलतायत त्यांच्याशी. चला आपणही बोलून जाणून घेऊया काय ते. एकदम छान वाटलं. छान गाव आहे. सगळे आपले परिक्रमावासीसाठी सगळे लोक आलेत. गाव छोटस आहे. हिंदू समाज एकदम मोजका आहे या गावात. मुस्लिम समाज जास्ती आहे आणि हिंदूंचे काहीतरी ते बोललेत की 10-12 घर आहेत, पण ते सगळे मिळून आपल्याला चांगली सेवा देतात. खूप छान वाटलं. नर्मदे हर. अश्वत्थमेनं सुविदूरपूलं वसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसुता पुराणी निर्माणमोहानितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसञ्जे गच्छन्त्यमूढा पदमव्ययं न तद्भासेते सूर्यो न शशाङ्को न. आम्ही आता चालले आहोत भोजन प्रसादीसाठी. इथे एक गावात ज्यांनी भोजन प्रसादी बनवली आहे तिथे आता सगळे आम्ही परिक्रमावासी त्यांच्या घरी जेवायला जाणार आहोत. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी जात आहेत. इथंच आहे, जवळच घर आहे. आसन आधीच लावून ठेवले त्यांनी सगळ्यांसाठी मोजून. नर्मदे हर.
असं लावणी आणू ना बिजा